IAPB अर्थात जागतिक अंधत्व निवारण संस्थेमार्फत नेपाळच्या काठमांडूत 2030 इनसाइड परिषदेचं आयोजन करण्यात आले। नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं। या परिषदेत बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोरे या सेवाभावी संस्थेनं सादर केलेला 33 रुपयातील देवाभाऊ चष्मा चर्चेचा विषय ठरलाय। नेपाळमध्ये 2 दिवस होऊ घातलेल्या या परिषदेत 140 देशांमधील 700 संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। जागतिक अंधत्व निवारणासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन एक व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा या उद्देशाने WHO मार्गदर्शनाखाली IAPB मार्फत 2030 इनसाइड ही मोहीम हाती घेण्यात आली। नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी या परिषदेला उपस्थिती लावली। तसंच अंधत्व निवारणासाठी सर्व देशांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली। या परिषदेत बदलापुरातील विजन फ्रेंड गोरे या संस्थेनं $0.38 म्हणजेच अवघ्या 33 रुपयांपासून 260 रुपयांपर्यंतचे देवाभाऊ सिरीजचे चष्मे सादर केले आहेत। आफ्रिका खंडातील गरीबातल्या गरीब देशापासून ते अमेरिकेपर्यंत हा स्वस्तातला चष्मा पोहोचावा, जेणेकरून चष्म्याअभावी कोणीही वंचित राहणार नाही, अशी आपली भूमिका असल्याचं साकीब गोरे यांनी सांगितलं। या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्यासह नेपाळचे आरोग्य मंत्री प्रदीप पोंडल, IAPBच्या अध्यक्षा कॅरोलिन केसी, CEO पीटर हॉलंड आणि इतर मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट AB फास्ट न्यूज।